सी आपण अल्कोहोल, फिनॉल आणि इथर हा टॉपिक चालू केला आणि त्याच्यामध्ये हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्कीन दॅट इज प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल ह्या रिॲक्शन्स आपण बघत होतो आणि त्याच्यामध्ये हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्कीन ही रिॲक्शन आपण मागच्या लेक्चरला बघितलेली आहे. त्यानंतर पुढची रिॲक्शन असणार आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम और बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड. अल्कोहोलचं प्रिपरेशन करायचं आहे आणि कुणापासून करायचं तर कार्बोनिल कंपाऊंडचं रिडक्शन करायचं आहे. तर कार्बोनिल कंपाऊंड हे कोणते? असे कंपाऊंड की ज्याच्यामध्ये C+O हा ग्रुप असणार आहे. म्हणजे कोणते कोणते? एक अल्डिहाइड, दुसरा कीटोन, तिसरा कार्बोक्झायलिक ॲसिड, त्याच्यामध्ये इस्टर सुद्धा येणार आहे. तर हे काय आहेत? कार्बोनिल कंपाऊंड. त्याच्यामध्ये आपण पहिली रिॲक्शन कोणती बघणार आहे तर प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बाय रिडक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. अल्कोहोलचं प्रिपरेशन करण्यासाठी अल्डिहाइड आणि कीटोनचं रिडक्शन करायचं आहे. 11वीला आपण शिकलं रिडक्शन म्हणजे काय तर रिडक्शन म्हणजे हायड्रोजनला ॲड करायचं. रिडक्शन म्हणजे हायड्रोजनची ॲडिशन करायची आहे. तर रिॲक्शन कशा पद्धतीने येणार आहे बघा. पहिली रिॲक्शन आपण इथं बघूया. सी दिस इज CH3CH डबल बॉन्ड O. तर हा काय आहे? अल्डिहाइड आहे. ज्यावेळेला कार्बोनिल कार्बनला जोडलेल्या दोन ग्रुपपैकी एक ग्रुप हा हायड्रोजन फिक्स आणि दुसरा ग्रुप हा हायड्रोजन किंवा अल्किल किंवा अरिल ग्रुप असेल तर त्याला काय म्हणायचं? अल्डिहाइड. हे 11वीला झालेलं आहे आणि ह्याचं नाव काय असणार आहे इथं? ॲसिटाल्डिहाइड. दिस इज नोन ॲज ॲसिटाल्डिहाइड किंवा ह्याला आपण इथानल असं पण म्हणतो. तर ह्या ॲसिटाल्डिहाइडचं रिडक्शन करायचं. रिडक्शन करण्यासाठी आयदर आपण कॅटलिटिक हायड्रोजनेशनचा वापर करू शकतो किंवा एखादा रिड्युसिंग एजंट वापरू शकतो. तो रिड्युसिंग एजंट लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड असणार आहे. आपण पहिली मेथड बघूया. तर पहिल्या मेथडमध्ये काय करायचं तर कॅटलिटिक हायड्रोजनेशन करायचं. तर कॅटलिटिक हायड्रोजनेशन कसं? त्यासाठी कॅटलिस्ट वापरायचा. कोणता? एकतर निकेल किंवा पॅलेडियम. सो ॲडिशन ऑफ हायड्रोजन in presence of nickel or palladium. Addition of hydrogen in presence of nickel or palladium on heating. The product is प्रॉडक्ट कशा पद्धतीने तयार होणार आहे बघा. तर या रिॲक्शनमध्ये फार काय करायचं आहे तर एक तर ऑक्सिजन रिमूव्ह करायचा आणि दुसरं हायड्रोजन ॲड करायचं. आणि हे सगळं करत असताना कार्बनचे बॅलन्सी सॅटिस्फाय करत जायचं. किंवा सिम्पली या रिॲक्शनमध्ये हा जो CHO जो ग्रुप आहे हा CHO ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CH2OH. CHO ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CH2OH. पुन्हा बघा CHO जो दिसतो हा कम्प्लीट CHO काढून टाकायचा आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे? CH2OH. हा डबल बॉन्ड रिड्यूस होतो, सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट होतो. या कार्बनला हायड्रोजन आणि ऑक्सिजनला हायड्रोजन किंवा ह्याला जेवढे पाहिजे तेवढे हायड्रोजन आणि ह्याला जेवढे पाहिजे तेवढे हायड्रोजन ॲड करायचे. ह्याला एक आणि ह्याला एक हायड्रोजन जोडायचं आहे. सो आता इथं बघा प्रॉडक्ट आपला कसं तयार होणार आहे किंवा सिम्पली प्रॉडक्ट कसं काढायचा? CHO गेट कन्वर्टेड इंटू CH2OH. त्यामुळे हा जो CH3 आहे तो CH3 आहे तसा ठेवायचा. So the product is हा CH3 आहे तसा ठेवला आणि त्याच्या पुढे काय दिसतंय? CHOचं कन्वर्जन कशामध्ये केलं? CH2OH. CHO गेट कन्वर्टेड इंटू CH2OH. किंवा अल्डिहाइडचं कन्वर्जन अल्कोहोलमध्ये होत असताना जेवढे कार्बन अल्डिहाइडमध्ये आहेत तेवढेच कार्बन अल्कोहोलमध्ये असणार आहेत. हा कन्सेप्ट आपल्या डोक्यात पाहिजे. बघा या ठिकाणी 2 कार्बन असणार अल्डिहाइड आहे. प्रॉडक्ट आपल्याला अल्कोहोल मिळालं आणि अल्कोहोलमध्ये सुद्धा कार्बन ॲटम किती आहेत? 2 आहेत. कार्बन ॲटमची संख्या कमी करायची नाही आहे किंवा ती वाढवायची सुद्धा नाही आहे. पुन्हा बघा अल्डिहाइड गेट कन्वर्टेड इंटू इथिल अल्कोहोल. आणि इथिल अल्कोहोल हा कोणत्या प्रकारचा अल्कोहोल आहे तर हा प्रायमरी अल्कोहोल आहे. सो अल्डिहाइडचं कन्वर्जन कशामध्ये होतं? प्रायमरी अल्कोहोलमध्ये होतं. अल्डिहाइडचं कन्वर्जन कशामध्ये होतं? प्रायमरी अल्कोहोलमध्ये होतं. पुढे बघा कीटोन घेऊन बघूया किंवा हीच रिॲक्शन पुन्हा आपण बघणार आहे. ह्याच रिॲक्शनसाठी आपण फक्त काय करायचं आहे? CH3CH डबल बॉन्ड
पुन्हा आपण अल्डिहाइड घेतला आणि अल्डिहाइडसाठी रिडक्शन करण्यासाठी आपण रिड्युसिंग एजंटचा वापर करणार आहे अँड दॅट रिड्युसिंग एजंट इज LiAlH4. LiAlH4. आणि ज्या वेळेला लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा रिड्युसिंग एजंट वापरला जातो त्यावेळेला ॲसिड हायड्रोलिसिसची स्टेप काय करायची, पुढची स्टेप घ्यायची, बिकॉज रिडक्शन फॉलोड बाय ॲसिड हायड्रोलिसिस. सी किंवा ॲरोवरती ज्या वेळेला आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड लिहितो त्यावेळेला H3O+ हे लिहायचंच. आता या रिॲक्शनमध्ये ॲक्च्युली काय होतं बघा, की या रिॲक्शनमध्ये काय होतं तर ज्यावेळेला आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा रिड्युसिंग एजंट वापरणारा हा इटसेल्फ ॲक्ट्स ॲज अ हायड्राइड आयन डोनर. हा स्वतः काय करतो, हायड्राइड आयन डोनेट करतो. त्यामुळे इथे हायड्रोजनचा कोणताही सोर्स लिहायचा नाही. म्हणजे इथं कसं बघा, निकेल किंवा पॅलेडियम वापरल्यानंतर त्यावरती आपण काय लिहिलं आहे, हा H2 लिहिला आहे, H2 लिहिला आहे. तसं इथं काहीही करायचं नाही आहे. इथं आपल्याला काहीही घ्यायचं नाही. तर जसं आपण हायड्रोजनचा सोर्स हा H2 लिहिला आहे तसं इथं कोणताही हायड्रोजनचा सोर्स लिहायचा नाही. का तर हा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा स्वतः काय आहे, हायड्राइड आयन डोनेट करतो. त्यामुळं एक्सटर्नल हायड्रोजनचा कोणताही सोर्स इथं गरजेचा नाही आहे. इथं H2 वगैरे काहीही लिहायचं नाही. आणि सिम्पली प्रॉडक्टमध्ये काय होणार आहे तर हा जो CHO आहे, CHO गेट कन्वर्टेड इंटू CH2OH. CHO गेट कन्वर्टेड इंटू CH2OH. देन या प्रॉडक्ट बघा कसा काढायचा, फक्त काय करायचं आपण, दिस इज CH3 CH2OH. प्रॉडक्ट सेम असणार आहे. CHO गेट कन्वर्टेड इंटू CH2OH. इथं बघा दिस CHO गेट कन्वर्टेड इंटू दिस CH2OH. CHO get converted into CH2OH and name of that product is ethyl alcohol which is again primary alcohol. बघा दोन प्रकारे आपण रिडक्शन बघितलं, एक म्हणजे कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन बघितलं, कॅटॅलिटिक रिडक्शन बघितला आणि दुसरं म्हणजे रिड्युसिंग एजंटचा वापर करून रिडक्शन बघितलं. रिॲक्टंट जर सेम असेल तर प्रॉडक्टसुद्धा तोच मिळतो. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा, बाय रिडक्शन ऑफ कीटोन्स. इथं अल्डिहाइडचं रिडक्शन आपण बघितलं, तर कीटोनचं रिडक्शन आपण बघूया. कीटोनच्या रिडक्शनसाठी बघा पुन्हा एखादा कीटोन घेऊया. इथं CH3 C डबल बॉन्ड O CH3 आणि ह्याचं नाव आहे ॲसिटोन. ॲसिटोनचं रिडक्शन करण्यासाठी पुन्हा आपण दोन प्रकारे रिडक्शन करू शकतो. एक म्हणजे कॅटॅलिटिक रिडक्शन, आणि कॅटॅलिटिक रिडक्शन करण्यासाठी हायड्रोजनचा सोर्स द्यायचा आहे, निकेल किंवा पॅलेडियम ऑन हिटिंग. आता ह्याच्यामध्ये काय होतं, हा जो C डबल बॉन्ड O आहे, हा C डबल बॉन्ड O गेट कन्वर्टेड इंटू CHOH. C डबल बॉन्ड O गेट कन्वर्टेड इंटू CHOH. किंवा हा डबल बॉन्ड जो आहे हा डबल बॉन्ड रिड्यूस करायचा, सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचा, ह्या कार्बनला एक हायड्रोजन आणि ऑक्सिजनला एक हायड्रोजन द्यायचं. पुन्हा बघा हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये रिड्यूस करायचा, तर हे फक्त रिप्रेझेंटेशन आपण वेगळ्या पद्धतीने घेऊया. हा C इथं घेऊया, हा CH3 इथं घेऊया, आणि हा डबल बॉन्ड इकडे घेऊया. फक्त रिप्रेझेंटेशन वेगळ्या पद्धतीने घेतलं. आता काय करायचं, इथं बघा प्रॉडक्ट काढताना हा CH3 हा C हा CH3 आणि हा O असा होता. तर डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करून घेतला. ह्या कार्बनला एक हायड्रोजन आणि ऑक्सिजनला एक हायड्रोजन द्यायचं. बघा डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करून घेतला, कार्बनला एक हायड्रोजन आणि ऑक्सिजनला एक हायड्रोजन द्यायचं. किंवा सिंपल मेथड C डबल बॉन्ड O get converted into CHOH. C double bond O get converted into CHOH. बघा C double bond O get converted into
CHOH. मग अशी काय होतं CHO गेट कन्वर्टेड इंटू CH2OH. C डबल बॉन्ड O गेट कन्वर्टेड इंटू CHOH. किंवा या पद्धतीने आपण करू शकतो. डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचा, या कार्बनला एक हायड्रोजन द्यायचा आणि ऑक्सिजनला एक हायड्रोजन द्यायचा. तर प्रॉडक्टचं नाव काय आहे बघा, याचं नाव आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल. याचं नाव आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल. आणि हा आयसोप्रोपिल अल्कोहोल कोणत्या प्रकारचा अल्कोहोल आहे, किंवा ज्या कार्बनला OH जोडला आहे तो कार्बन इतर 2 कार्बन ॲटम्सला जोडलेला दिसतोय, म्हणजे हा अल्कोहोल कसा असणार आहे, सेकंडरी अल्कोहोल. दिस अल्कोहोल इज नोन ॲज सेकंडरी अल्कोहोल. म्हणजे इथं काय होतंय बघा, कीटोन गेट कन्वर्टेड इंटू सेकंडरी अल्कोहोल अँड अल्डिहाइड्स गेट कन्वर्टेड इंटू हिअर अल्डिहाइड्स गेट कन्वर्टेड इंटू प्रायमरी अल्कोहोल. की अल्डिहाइडचं रिडक्शन झाल्यानंतर मिळणारा जो प्रॉडक्ट आहे तो प्रायमरी अल्कोहोल हा प्रॉडक्ट मिळतो, आणि कीटोनचं रिडक्शन झाल्यानंतर मिळणारा जो प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट सेकंडरी अल्कोहोल मिळतो. तर हीच रिॲक्शन आपण आणखीन एका पद्धतीनं बघू शकतो. इथं बघा CH3 डबल बॉन्ड O, ॲरोवरती काय ना LiAlH4. ज्यावेळेला लिहितो त्यावेळेला H3O प्लस A लिहायचं आहे. इथं काय करायचं, प्रॉडक्ट सेम CH3 सिंगल बॉन्ड गेट डबल बॉन्ड गेट कन्वर्टेड टू सिंगल बॉन्ड, या कार्बनला एक हायड्रोजन आणि इथं एक हायड्रोजन, दॅट इज CH3 सिंगल बॉन्ड OH. प्रॉडक्ट कोणता आला अगेन, आयसोप्रोपिल अल्कोहोल, जो काय आहे सेकंडरी अल्कोहोल. इथं काय करायचं, हायड्रोजनचा सोर्स लिहायचा नाही, या ठिकाणी हायड्रोजनचा सोर्स लिहायचा नाही. का तर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हा स्वतः हायड्राईड आयन डोनेट करतो, त्यामुळे इथं कोणताही हायड्रोजनचा एक्सटर्नल सोर्स लिहायचा नाही. तर ह्या रिॲक्शन्स झाल्या प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. तर पुढचा कार्बोनिल कंपाऊंड आपण घेणार आहे. पुढचा कार्बोनिल कंपाऊंड आहे कार्बोक्झायलिक ॲसिड. सो प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बाय रिडक्शन ऑफ कार्बोक्झायलिक ॲसिड. by reduction of कार्बोक्झायलिक ॲसिड्स. तर कार्बोक्झायलिक ॲसिडचं रिडक्शन करण्यासाठी स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंटची गरज आहे, जो लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड आहे. कार्बोक्झायलिक ॲसिडचं रिडक्शन करण्यासाठी कॅटलिटिक हायड्रोजनेशन वापरत नाही, त्यासाठी स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंटची गरज आहे, जो लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड असणार आहे. सो रिॲक्शन बघा, CH3 डबल बॉन्ड OH, that is acetic acid. This is known as acetic acid. CH3 डबल बॉन्ड OH, that is acetic acid. आणि ह्याचं रिडक्शन करण्यासाठी वापरण्यात येणारा रिड्युसिंग एजंट जो आहे तो कोण असणार आहे, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. LiAlH4 and H3O प्लस. तर प्रॉडक्ट कसं मिळणार आहे, इथं काय होतं, तर C डबल बॉन्ड O गेट कन्वर्टेड इंटू, किंवा हा जो ग्रुप आहे एवढा जो ग्रुप आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं, COOH गेट कन्वर्टेड इंटू CH2OH. अगेन बघा, COOH get converted into CH2OH. Simply COOH get converted into CH2OH. तर प्रॉडक्ट कसं मिळणार आहे बघा, CH3 COOHचं कन्वर्जन कशामध्ये सांगितलं, CH2OH. किंवा इथं काय होतं, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन अँड ॲडिशन ऑफ हायड्रोजन. तर हा जो ऑक्सिजन आहे हा निघून जातो आणि कार्बनला सॅटिस्फाय होण्यासाठी लागणारे हायड्रोजन किती आहेत, तर 2. सो CH3 CH2OH, CH3 CH2OH. या सिम्पली काय करायचं, COOH गेट कन्वर्टेड इंटू CH2OH, COOH गेट कन्वर्टेड इंटू CH2OH. हे लक्षात ठेवायचं आहे. अल्डिहाइडच्या बाबतीत काय म्हटलं आपण, CHO गेट कन्वर्टेड इंटू CH2OH. कीटोनच्या बाबतीत काय म्हटलं, C डबल बॉन्ड O गेट कन्वर्टेड इंटू CHOH.
आणि कार्बोक्झायलिक ॲसिडच्या बाबतीत काय म्हटलं, COOH गेट कन्वर्टेड इंटू CH2OH, हे लक्षात ठेवायचं. किंवा कार्बोक्झायलिक ॲसिडमध्ये जेवढे कार्बन ॲटम्स आहेत तेवढेच कार्बन ॲटम्स कशामध्ये असणार आहे, तयार झालेल्या अल्कोहोलमध्ये असणार आहेत. तयार झालेल्या अल्कोहोलचं नाव काय आहे, तर इथाईल अल्कोहोल. जो कोणता अल्कोहोल आहे, प्रायमरी अल्कोहोल. तयार झालेल्या अल्कोहोलचं नाव आहे इथाईल अल्कोहोल, जो आहे प्रायमरी अल्कोहोल. आता ह्याच्यामध्ये कार्बोक्झायलिक ॲसिडचं रिडक्शन करण्यासाठी वापरण्यात येणारा जो रिड्युसिंग एजंट आहे तो स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट असणार आहे. आणि बाय युझिंग स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट कार्बोक्झायलिक ॲसिड गेट कन्वर्टेड इंटू प्रायमरी अल्कोहोल. कार्बोक्झायलिक ॲसिड गेट कन्वर्टेड इंटू प्रायमरी अल्कोहोल. आता हा जो लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड आहे हा एक्सपेन्सिव्ह आहे, तो महागडा आहे. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड जो आहे तो महागडा आहे. कमर्शियली म्हणजे इंडस्ट्रीजमध्ये वगैरे कार्बोक्झायलिक ॲसिडचं रिडक्शन करायचं असेल तर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड वापरण्याऐवजी दुसरी मेथड वापरली जाते. पुन्हा बघा, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड जो आहे तो एक्सपेन्सिव्ह आहे, महागडा आहे. त्यामुळे कमर्शियली किंवा इंडस्ट्रीजमध्ये जर ही रिॲक्शन करायची असेल तर कार्बोक्झायलिक ॲसिडचं रिडक्शन करण्यासाठी लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडला वापरत नाहीत. तर त्याऐवजी काय केलं जातं, तर याचं कन्व्हर्जन इस्टरमध्ये केलं जातं. कमर्शियली CH3 COOH प्लस कार्बोक्झायलिक ॲसिड प्लस अल्कोहोल. कार्बोक्झायलिक ॲसिडची रिॲक्शन ही अल्कोहोलमध्ये केली जाते आणि जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन कशी असते, तर रिव्हर्सिबल रिॲक्शन असते. सो द रिॲक्शन इज अशा पद्धतीने रिॲक्शन होते. बघा, कार्बोक्झायलिक ॲसिडचं जर कमर्शियली रिडक्शन करायचं असेल, इंडस्ट्रीजमध्ये त्याचं रिडक्शन करायचं असेल तर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हा रिड्युसिंग एजंट वापरत नाहीत. किंवा कार्बोक्झायलिक ॲसिडचं अल्कोहोलमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड ऐवजी ही मेथड प्रिफर केली जाते, ज्या मेथडमध्ये त्या कार्बोक्झायलिक ॲसिडची ट्रीटमेंट अल्कोहोल बरोबर केल्यानंतर इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड, तर केल्यानंतर ह्याचं कन्व्हर्जन जे आहे ते CH3 COOC2H5 ह्याच्यामध्ये होतं, म्हणजे इस्टरमध्ये होतं. CH3 COOC2H5 दॅट इज नोन ॲज इस्टर प्लस वॉटर बाहेर पडला. आता हा जो इस्टर आहे ह्या इस्टरचं हायड्रोजिनेशन करण्यासाठी किंवा ह्याचं हायड्रोजिनेशन इझिली होऊ शकतं. दरफोर ह्या इस्टरचं हायड्रोजिनेशन करण्यासाठी कॅटलिस्टचा वापर करायचा, दॅट इज निकेल किंवा पॅलॅडियम ऑन हीटिंग. सो द रिॲक्शन इज, इथं बघा, CH3 COOC2H5 प्लस H2 आणि ह्या हायड्रोजनचा सोर्स म्हणून कोण असणार आहे, निकेल कॅटलिस्ट किंवा पॅलॅडियम ऑन हीटिंग. आता प्रॉडक्ट कसे काढायचे, याचं हायड्रोजनेशन होतं म्हणजे काय होतं, मगाशी तुम्हाला ज्या पद्धतीनं सांगितलं त्याच पद्धतीनं रिॲक्शन होणार आहे. तर हा जो बॉन्ड आहे हा इथून ब्रेक होणार आणि या बाजूला ह्या कार्बनला जेवढे, आता हा जो डबल बॉन्ड आहे हा सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट होतो. इथं बघा, हा CH3 हा C हा सिंगल बॉन्ड O, हा डबल बॉन्ड O गेट कन्वर्टेड इंटू सिंगल बॉन्ड O. तर ह्या कार्बनला आणि ह्या ऑक्सिजनला जेवढे हायड्रोजन गरजेचे आहेत तेवढे हायड्रोजन द्यायचे. ह्याला किती गरजेचे आहेत, तर 2 आणि ह्याला किती गरजेचं आहे, 1. आपला एक प्रॉडक्ट मिळाला CH3 CH2OH, एक प्रॉडक्ट मिळाला CH3 CH2OH. फक्त लिहिताना तो आपण स्ट्रेट लिहू शकतो. प्लस दुसरा प्रॉडक्ट बघा C2H5OH, C2H5OH. म्हणजे एक प्रॉडक्ट आपल्याला हा अल्कोहोल मिळाला, दुसरा एक प्रॉडक्ट आपल्याला काय मिळाला, अल्कोहोल मिळाला. तर आता हे लिहिताना आपण आणखीन कशा पद्धतीने लिहू शकतो बघा, हा लिहत असताना किंवा ऑर
हा CH3, हा CH2, हा OH. स्ट्रेट लाईन्स. ह्याचं नाव काय आहे? इथिल अल्कोहोल. आणि हा इथिल अल्कोहोल. ओके, दोन आपल्याला इथे इथिल अल्कोहोल मिळाले. तर या ठिकाणी आपण हा आणि हा म्हणजे हा CH3 आणि या ठिकाणी पण CH3 घेऊ शकतो, तरी प्रॉडक्ट काढू शकतो. एक इथिल अल्कोहोल मिळेल, एक मिथिल अल्कोहोल मिळेल. कशा पद्धतीने आपण करू शकतो? त्या रिॲक्शनमध्ये फक्त काय सांगितलं आहे, जर कार्बोक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन करायचं असेल तर ते रिडक्शन करण्यासाठी जो रिड्युसिंग एजंट वापरावा लागतो तो स्ट्रॉंग असायला पाहिजे. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडसारखा स्ट्रॉंग असायला पाहिजे, तरच त्याचं रिडक्शन होऊ शकतं. आणि रिडक्शन करण्यासाठी काय करायचं आहे? COOH गेट कन्वर्टेड इंटू ओनली CH2OH. एवढंच करायचं, बाकी काहीच नाही. पण कमर्शियली जर ही रिॲक्शन करायची असेल तर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हा महागडा आहे, त्यामुळं त्याऐवजी दुसरी मेथड प्रिफर केली जाते. त्या रिॲक्शनमध्ये किंवा त्या मेथडमध्ये कार्बोक्झायलिक ॲसिडची ट्रीटमेंट अल्कोहोल बरोबर केली जाते आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? तर इस्टरमध्ये. आणि इस्टरचं मग इझिली हायड्रोजनेशन होऊ शकतं. इस्टरचं हायड्रोजनेशन करण्यासाठी कोणताही कॅटॅलिस्ट वापरायचा, कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन होणार आहे. कन्वर्टेड इंटू बघा अल्कोहोलचे 2 मॉलिक्युल्स आपल्याला मिळतात. दॅट इज रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड. तर आणखीन एक कार्बोनिल कंपाऊंड त्याच्यामध्ये झालेले, कार्बोनिल कंपाऊंडचे रिॲक्शन झालेले आहे. त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं? तर रिडक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन बघितलं, रिडक्शन ऑफ कार्बोक्झायलिक ॲसिड बघितलं आणि इस्टरचंही रिडक्शन आपण ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर पुढची रिॲक्शन आहे बाय ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बाय ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंटचे ॲडिशन करायचे, पण ते ॲडिशन करत असताना सुद्धा कुणाबरोबर ॲडिशन केलेले आहे? तर अल्डिहाइड आणि कीटोन बरोबर. सो पुढची रिॲक्शन आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलमधली बाय ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट टू अल्डिहाइड अँड कीटोन्स. ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट टू अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. तर ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे काय हे आपण 11वीला शिकलो. ग्रिग्नार्ड रिएजंट हा ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे. त्याचं तो तयार कसा करायचा हेही आपण बघितलेलं आहे. RMgX इज नोन ॲज अ ग्रिग्नार्ड रिएजंट. आणि ग्रिग्नार्ड रिएजंटच्या ज्या काही रिॲक्शन्स आहेत त्या सगळ्या रिॲक्शन्स ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये केल्या जातात. इथंपर्यंत आपण 11वीमध्ये शिकलो आहे. तर ही रिॲक्शन करण्यासाठी डिरेक्टली आपण अल्डिहाइड आणि कीटोनचा वापर करूया. जनरल रिॲक्शन बघण्याऐवजी आपण अल्डिहाइड आणि कीटोनचा वापर करूया. तर रिॲक्शन कशी होणार आहे बघा. पहिली रिॲक्शन बघा इथं. HCH डबल बॉन्ड O. जिथं आपण घेतला फॉर्माल्डिहाइड प्लस CH3 MgCl, that is methyl magnesium chloride, is known as Grignard reagent. तर ह्या ग्रिग्नार्ड रिएजंटचे रिॲक्शन होत असताना कशा पद्धतीनं होते? See here, this magnesium carrying partial positive charge and this methyl group मधला जो कार्बन आहे which carrying partial negative charge. आणि ह्याच्यामध्ये इलेक्ट्रोफिलिक सेंटर कोण असणार आहे? तर हा बॉन्ड इथं अशा पद्धतीनं शिफ्ट होतो. हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट झाला की ह्या कार्बनवरती चार्ज येणार पॉझिटिव्ह आणि ऑक्सिजनवरती चार्ज येणार निगेटिव्ह. कार्बन कॅरिंग पार्शल पॉझिटिव्ह चार्ज अँड ऑक्सिजन कॅरिंग पार्शल निगेटिव्ह चार्ज. मग ह्याच्यावरती पार्शल पॉझिटिव्ह आला आणि ह्याच्यावरती पार्शल निगेटिव्ह आला. तर रिॲक्शन होत असताना कशी होणार आहे? तर हा निगेटिव्ह पॉझिटिव्हकडे आणि हा पॉझिटिव्ह निगेटिव्हकडे. पुन्हा बघा, हा निगेटिव्ह पॉझिटिव्हकडे आणि हा पॉझिटिव्ह निगेटिव्हकडे. रिॲक्शन करत असताना प्रत्येक वेळेला तुम्हाला ॲरोज दाखवायची गरज नाही आहे किंवा 4 सेपरेशन दाखवायची गरज नाही. तुम्ही प्रॉपर डायरेक्टली रिॲक्शन करू शकताय. तर इथं रिॲक्शन कशा पद्धतीनं येणार आहे? दिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर This reaction takes place in presence of dry ether. आता इथे बघा काय करायचं, डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. हे आयत असं लिहून घ्यायचं. हा H, हा C,
हा H, हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट झाला. ह्या पॉझिटिव्हकडे इथला निगेटिव्ह आला म्हणजे कोण आला, हा CH3 आला इथं, हा इथं आला CH3. आणि ह्या निगेटिव्हकडे इथला पॉझिटिव्ह म्हणजे MgCl, इट इज OMgCl. आणि हा तयार झालेला प्रॉडक्ट आहे हा ॲडिशन प्रॉडक्ट आहे किंवा ह्याला इंटरमिजिएट असं म्हटलं जातं किंवा ह्याला ॲडक्ट असं म्हणतात. दिस इज नोन ॲज ॲडक्ट. ॲडक्ट म्हणजे ॲडिशन प्रॉडक्ट. आणि हा जो ॲडिशन प्रॉडक्ट आहे हा अनस्टेबल आहे किंवा ह्याची स्टॅबिलिटी कमी आहे. सो पुढच्या स्टेपमध्ये काय होतं, हा जो ॲडिशन प्रॉडक्ट आहे किंवा हा जो ॲडक्ट आहे बघा, इथं हा H, हा C, हा H, हा इथं हा CH3, हा OMgCl. ह्याचं काय करायचं, हायड्रोलिसिस करायचं किंवा ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये H+H2 लिहिला तरी चालतं किंवा H3O+, दॅट इज ॲसिड हायड्रॉलिसिस. तर ह्याचा हायड्रॉलिसिस करायचं आहे. आणि हायड्रॉलिसिस करत असताना काय होणार आहे, तर हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड इथून ब्रेक होतो. हा बॉन्ड इथून ब्रेक झाल्यानंतर एक मिनिट, हा बॉन्ड इथून ब्रेक होतो. हा बॉन्ड इथून ब्रेक झाल्यानंतर ह्या बाजूला आता H+ आणि OH- आपल्याला ॲड करायचं. तर ह्या बाजूला H+ आणि ह्या बाजूला OH-, एका बाजूला H+ आणि एका बाजूला OH-, कारण Mgवरती चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह आहे. ऑक्सिजनवरती चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह आहे. निगेटिव्हकडे पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हकडे निगेटिव्ह ॲड करायचं. सो आपला प्रॉडक्ट कसा येणार आहे बघा. सो हे प्रॉडक्ट इज हा H, हा C, हा H, हा CH3 आणि इथं आला हा OH प्लस MgClOH. दिस इज नोन ॲज बेसिक मॅग्नेशियम क्लोराईड. दिस इज नोन ॲज बेसिक मॅग्नेशियम क्लोराईड. आणि हा तयार झालेला आपला प्रॉडक्ट आहे और CH3 CH2OH. दिस इज नोन ॲज इथाइल अल्कोहोल. This is known as ethyl alcohol, which is a primary alcohol. Which is a primary alcohol. तर पुन्हा बघा, फॉर्माल्डिहाइडची ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर रिॲक्शन झाली असता मिळणारा प्रॉडक्ट जो आहे तो प्रायमरी अल्कोहोल मिळतो किंवा इथाइल अल्कोहोल मिळतो. पुन्हा बघा, फॉर्माल्डिहाइडची ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर रिॲक्शन झाली असता मिळणारा जो प्रॉडक्ट आहे तो इथाइल अल्कोहोल मिळतो किंवा प्रायमरी अल्कोहोल मिळतो. रिॲक्शन अगदी सोपी आहे. फक्त काय करायचं आहे, हा डबल बॉन्ड इथं शिफ्ट केल्यानंतर हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह, आणि ह्याच्यामध्ये मॅग्नेशियम इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे आणि त्याला जोडलेला हा कार्बन निगेटिव्ह चार्ज कंटेन करणारा असणार आहे. सो पॉझिटिव्हकडे निगेटिव्ह आणि निगेटिव्हकडे पॉझिटिव्ह. तर ह्या कार्बनला हा CH3 जोडायचा आणि डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचा. MgCl हा ऑक्सिजनला जोडायचा आहे. तयार होणारा प्रॉडक्ट जो आहे तो ॲडिशन प्रॉडक्ट आहे. पुढे ॲसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर हा बॉन्ड इथून ब्रेक करायचा आहे. एका बाजूला H+ आणि एका बाजूला OH- जोडायचा आहे. सो तयार झालेला जो प्रॉडक्ट आहे तो प्रायमरी अल्कोहोल असणार आहे. पुढची ही रिॲक्शन आपण याच पद्धतीनं करणार आहे. तर फॉर्माल्डिहाइड ऐवजी आपण वापरणार आहे ॲसिटाल्डिहाइड. पुढची रिॲक्शन बघा, तर आपण डायरेक्ट घेऊया. CH3 CH डबल बॉन्ड O. दिस इज नोन ॲज ॲसिटाल्डिहाइड प्लस इथं तुम्ही वेगळाही वापरू शकताय CH3 MgCl, दॅट इज ग्रिग्नार्ड रिएजंट इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. काय करायचं, डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचं. CH3 CH सिंगल बॉन्ड O. ओके. आणि या कार्बनला हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड काय करायचा, इथून ब्रेक करायचा. हा बॉन्ड इथून ब्रेक करायचा. हा CH3 या कार्बनला जोडायचा आहे. CH3 आणि राहिलेला जो पार्ट आहे MgCl या ऑक्सिजनला जोडायचं. दॅट इज MgCl अँड दिस इज नोन ॲज ॲडिशन प्रॉडक्ट किंवा ह्याला काय म्हणायचं, ॲडक्ट, जो इंटरमिजिएट आहे, जो अनस्टेबल असतो. आणि ह्या ॲडक्टचं काय करायचं, इथं घेऊया आपण ॲसिड हायड्रोलिसिस करायचं. ॲसिड हायड्रोलिसिस करत असताना काय होणार आहे, तर हा बॉन्ड इथून ब्रेक होणार. ह्या बाजूला H+ आणि ह्या बाजूला OH-. सो दी प्रॉडक्ट्स आर
CH3 CH, हा CH3 आणि हा OH प्लस MgClOH, हा बेसिक मॅग्नेशियम क्लोराईड. आणि हा तयार झालेला जो प्रॉडक्ट आहे हा कोण आहे तर आयसोप्रोपिल अल्कोहोल, जो काय असणार आहे सेकंडरी अल्कोहोल. इथे दुसरा पॉईंट आपण बघितला बघा, म्हणजे ॲसिटाल्डिहाइडची ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर रिॲक्शन केली असता मिळणारा जो प्रॉडक्ट आहे तो आयसोप्रोपिल अल्कोहोल किंवा सेकंडरी अल्कोहोल असणार आहे. ह्याचा अर्थ काय तर अल्डिहाइडमध्ये फक्त आणि फक्त फॉर्माल्डिहाइडची ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर रिॲक्शन केली असता मिळणारा प्रॉडक्ट जो आहे तो प्रायमरी अल्कोहोल मिळतो. आणि फॉर्माल्डिहाइड सोडून इतर सगळे अल्डिहाइड जे आहेत त्यांची ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर रिॲक्शन केली असता मिळणारा प्रॉडक्ट जो आहे तो सेकंडरी अल्कोहोल मिळतो. बघा पुन्हा इथं आपण सिंपल रिप्रेझेंटेशन करूया. फॉर्माल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड रिएजंट मिळणारा प्रॉडक्ट हा प्रायमरी अल्कोहोल आणि तो सोडून इतर जे अल्डिहाइड आहेत ते सगळे बाकीचे प्लस ग्रिग्नार्ड रिएजंट मिळणारा प्रॉडक्ट जो आहे तो सेकंडरी अल्कोहोल. बघा पुन्हा फॉर्माल्डिहाइडची ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर रिॲक्शन केली असता मिळणारा प्रॉडक्ट हा प्रायमरी अल्कोहोल मिळतो. आणि फॉर्माल्डिहाइड सोडून दुसरे सगळे जे अल्डिहाइड आहेत त्यांची ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर रिॲक्शन केली असता मिळणारा जो प्रॉडक्ट आहे तो सेकंडरी अल्कोहोल मिळतो. मग फॉर्माल्डिहाइड झालं किंवा इतर सगळे अल्डिहाइड झाले, व्हॉट अबाउट कीटोन. कीटोनचं प्रॉडक्ट आपल्याला कोणता मिळणार आहे तर थोडंफार तुमच्या लक्षात आलं असणार आहे. प्रॉडक्ट काढून बघूयात आपण. कीटोन घेऊयात. CH3 CH3 डबल बॉन्ड O. आपण इथं घेतला ॲसिटोन प्लस CH3 MgCl. आणि ग्रिग्नार्ड रिएजंटमध्ये इथं अल्किल ग्रुपच वापरायचा आहे. ओके, अल्किल मॅग्नेशियम हलाइड इज नोन ॲज ग्रिग्नार्ड रिएजंट. सो इथं हायड्रोजन वापरायचा नाही आहे. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर कन्वर्टेड इंटू प्रॉडक्ट काय होणार बघा, हा CH3, हा सिंगल बॉन्ड CH3 डबल बॉन्ड कन्वर्टेड इंटू सिंगल बॉन्ड आणि ह्याच्यामध्ये हा बॉन्ड ब्रेक करायचा, हा CH3 या कार्बनकडे आणि हा MgCl ह्या ऑक्सिजनकडे अटॅच करायचा. सो कन्वर्टेड इंटू हा इथं येणार CH3 आणि इथं येणार OMgCl. हा तयार झालेल्या प्रॉडक्टला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ठेवायचे का तर ह्याची स्टॅबिलिटी कमी आहे, ज्याला आपण ॲडिशन प्रॉडक्ट असं म्हणतो किंवा ॲडक्ट असं म्हणतो, ज्याला आपण ॲडिशन प्रॉडक्ट असं म्हणतो किंवा ॲडक्ट असं म्हणतो. तर हा जो ॲडिशन प्रॉडक्ट आहे त्याचा ॲसिड हायड्रोलिसिस करायचं, H+H2O किंवा H3O+ लिहिलं तरी चालतं. तर H2Oचे ॲडिशन म्हणजे काय तर एका बाजूला H आणि एका बाजूला OH. आता हा O वरती मायनस चार्ज आहे म्हणून ह्या बाजूला आपण H+ जोडला, ह्या बाजूला आपण H+ जोडला आणि इथं प्लस चार्ज आहे म्हणून ह्या बाजूला आपण काय जोडला OH- जोडला. सो प्रॉडक्ट कसं तयार होईल बघा, CH3 CH3 हा OH प्लस MgClOH दॅट इज बेसिक मॅग्नेशियम क्लोराईड. आणि हा जो प्रॉडक्ट आहे ह्याचं नाव आहे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. आणि हा कोणत्या प्रकारचा अल्कोहोल आहे तर टर्शरी अल्कोहोल. याचाच अर्थ काय, कीटोनची ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर रिॲक्शन झाली असता मिळणारा जो प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट कोणता असणार आहे टर्शरी अल्कोहोल. तर इथं बघा ketones, all ketones plus Grignard reagent converted into tertiary alcohol. आणि एवढा पॉइंट लक्षात ठेवा.
ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की फॉर्मल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड रिएजंट कन्वर्टेड इनटू प्रायमरी अल्कोहोल. For other than formaldehyde, other aldehydes plus Grignard reagent converted into secondary alcohol, and all ketones plus Grignard reagent converted into tertiary alcohol. ओके, इथे थांबूयात आपण.